Namaskar, dear student. I am Ramesh Nihul. I welcome all of you in our online classes. In the last video, we have seen Sophie 2-3 times he failed in his attempt to go into the jail. जेलमध्ये जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता, परंतु हिज एफर्ट डझंट गेट सक्सेस. त्यांच्या प्रयत्नांना यश भेटलं नाही आणि त्याला तुरुंगामध्ये का जायचं होतं? द प्लेस वॉज बेस्ट फॉर हिम टू स्पेंड द टाईम ऑफ विंटर इन देअर. द विंटर वॉज हार्श, विंटर सीझन वॉज हॉर्श अँड ही हॅड नो होम. त्याच्याजवळ घर नव्हतं. ही वॉज ए व्हॅगॅबॉन्ड. आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे का व्हॅगॅबॉन्ड पर्सन होता. तर इथे सोफीने एक ट्राय केलेला आहे. पहिल्यांदा कॅफेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला की पोलीस विल अरेस्ट हिम. सेकंड त्याने प्रयत्न केलेला आहे, ही स्मॅश द विंडो फोडली. तिसऱ्यांदा त्याने प्रयत्न केला की रेस्टॉरंटमध्ये काय केलं, कन्झ्युम मील, जेवण केलं. बट वेटर थ्रीव हिम बट डिड नॉट गिव्ह हिम टू द पोलीस. आता ह्या फोर्थ ट्राय करणार होता. तो फोर्थ ट्रायमध्ये ऑन द पेज नंबर 30 थर्ड पॅरेग्राफ इज गिवन. ऑन द sidewalk Sophie began to yell drunken gibberish at the top of the harsh voice. We are seeing this paragraph. On the sidewalk, seeing the coming to him the policeman. पोलिसमॅनला तो पाहतो अँड पोलिसमॅन विल अरेस्ट हिम. म्हणून त्याला तो आता इथे एक डिसऑर्डरली कंडक्ट लाईक ए फूल, मूर्ख व्यक्तीसारखा डिसऑर्डरली कंडक्ट करायला स्टार्ट करतो. सोफी बिगॅन टू येल करतो. येल करणे म्हणजे ओरडणे, ओरडायला सुरुवात करतो. येल ड्रंकेन, त्याने काय घेतली आहे बा, दारू घेतलेली आहे. आणि ग्लिबरिश ॲट द टॉप ऑफ ए हार्श व्हॉइस. ग्लिबरिश म्हणजे अनमिनिंग टॉक, मिनिंगलेस टॉक करायला सुरुवात करतो. ही डान्स करायला सुरुवात करतो. हॉल्ट करणे म्हणजे मॉर्नफुली लाऊड क्राय म्हणजे रडायला सुरुवात करणे. रोड करतो. रॅवड करणे म्हणजे रोड करतो, जोरजोराने ओरडू लागतो. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज मीन्स एअर, डिस्टर्ब द ॲटमॉस्फिअर. तिथलं संपूर्ण ॲटमॉस्फिअर तो काय करतो, डिस्टर्ब करतो. काय जेणेकरून हे सगळं करण्यासाठी हिज एम इज देअर टू ही मस्ट बी कॉट बाय द पोलीस. त्याला सोफीला पोलिसांनी पकडले पाहिजे बा, हा त्याचा मेन मोटिव्ह असतो, हा त्याचा मेन उद्देश असतो. द पोलिसमॅन मिअरली ट्विल्ड हिज कप. फक्त मिअरली म्हणजे फक्त. द पोलिसमॅन मिअरली ट्विल्ड हिज कप. त्याच्याजवळ जी क्लब असते म्हणजे ती काठी असते, ती काय करतो, टर्न समथिंग क्विकली राऊंड अँड राऊंड. इकडे तिकडे भोवताल फिरवतो फक्त. बट डोंट कम टू सोफीला अरेस्ट करायला काही येत नाही. द पोलिसमॅन मिअरली ट्विल्डचं मिनिंग दिलेलं आहे का ही टर्न समथिंग क्विकली राऊंड अँड राऊंड. त्याच्या हाती जी क्लब असते ती टर्न करतो, फक्त फिरवतो इकडे ते. टर्न हिज बॅक आणि त्याच्याकडे आपली बॅक करतो. बॅक म्हणजे पाठ. तो सोफीकडे पाठ करतो अँड मीन्स ही इग्नोर हिम. तो त्याला दुर्लक्ष करत आहे. टर्न हिज बॅक टू सोफी अँड रिमार्क टू द सिटीजन अँड टेल देअर सिटीजन सी द साईट. सिटीजन म्हणजे नागरिक, तिथले लोक जमा झालेले असतात. ते पाहतात त्याच्याकडे, त्या पर्सनकडे, का व्हाय द पोलीस इज नॉट कॅचिंग हिम. पोलीस आहे इथे आणि पोलिसांच्या बिफोर तो व्यक्ती हा अशा प्रकारे डिसऑर्डरली कंडक्ट करत आहे लाईक ए फूल अँड डिस्टर्बिंग द ॲटमॉस्फिअर डिस्टर्ब करत आहे बा. त्यावर एक्सप्लेन करतो. गिव्ह बॅक टू द सोफीकडे पाठ करतो आणि लोकांना सांगतो. व्हॉट ही टेल टू द पीपल, व्हॉट पोलीस टेल टू द पीपल. लोकांना पोलीस सांगतो. धिस वन ऑफ देम येल लॅड सेलिब्रेशन ऑफ गुज एग
they give to the Hartford College noisy but no harm. We have instruction to let them be. This one of them. हा एक स्टुडंट आहे. हा कोण आहे? येल लॅड सेलिब्रेशन. हे एक सेलिब्रेशन आहे. हे स्टुडंट काय करत आहे? सेलिब्रेशन करत आहे बॉस, म्हणजे सेलिब्रेट करत आहे, साजरा करत आहे. गुज एग एक सेलिब्रेट करत आहे. गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज. हार्टफोर्ड कॉलेजचे हा स्टुडंट आहे आणि दे हॅव गिव्हन द परमिशन टू सेलिब्रेट सच इव्हेंट. त्यांना इव्हेंट सेलिब्रेट करायची परमिशन दिलेली आहे. इन दिस वे दे आर सेलिब्रेटिंग. तर अशा प्रकारे ते बिहेव करून सेलिब्रेशन करत आहे बॉ. बट नो हार्म. दे विल डू नो हार्म टू द पब्लिक. पब्लिकला कोणतंही हार्म करणार नाही, इजा करणार नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन. वी हॅव गिव्हन द इन्स्ट्रक्शन. तर आम्हाला काय दिलेलं आहे? वी हॅव बीन गिव्हन द इन्स्ट्रक्शन. आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे का ते काही करणार नाही. डोंट अरेस्ट देम. त्यांना असं फुलसारखं बिहेव जरी करत असेल तर त्यांना अरेस्ट करू नका. अशा प्रकारचे आम्हाला इन्स्ट्रक्शन आहे व असं पोलिसांनी कोणाला सांगितलं? ही टोल्ड टू द पब्लिक. त्याने पब्लिकला सांगितलं. डिस्कन्सोलेट सोफी स्टॉप हिज अनएव्हिलिंग रॅकेट. डिस्कन्सोलेट म्हणजे अनहॅपी. हिज फोर्थ अटेम्प्ट ऑल्सो फेल्ड. त्याचा चौथा अटेम्प्टसुद्धा काय झाला? फेल झाला. त्यामुळे तो काय झाला? डिस्कन्सोलेट. डिस्कन्सोलेट मीन्स व्हेरी अनहॅपी. खूप दुःखी झाला. बिकॉज ही वॉज ट्राईंग अगेन अँड अगेन बट ही गेट ओनली फेल्युअर. त्याला फक्त अपयशच भेटून राहिलेला होता, म्हणून तो व्हेरी अनहॅपी झाला, डिस्कन्सोलेट झाला. सोफी स्टॉप हिज अनअव्हेलिंग रॅकेट. ते जो काही ट्राय करत होता डिसऑर्डरली कंडक्ट करायची, तेच त्याने आपोआप स्टॉप करून टाकलं. वुड नेव्हर ए पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. आणि त्याला प्रश्न पडला का? वुड नेव्हर ए पोलिसमॅन ले हँड्स ऑन मी. मला कधीच पकडणार नाही का बा? इन दिस इमॅजिनेशन द आयलँड सीम अनअटेनेबल. आर्कॅडिया. आर्कॅडिया म्हणजे पॅराडाईस. ते हेवन त्याच्यासाठी. आर्कॅडिया म्हणजे हेवन, पॅराडाईस. ते अनअटेनेबल वाटत होतं. अटेन करणे म्हणजे प्राप्त करणे. अनअटेनेबल म्हणजे न प्राप्त करण्यासारखं. अटेनेबल अपोजिट अनअटेनेबल. आयलँड त्याला आता कसं दिसू लागलं? आयलँड मीन्स इथं प्रिझन, आणि त्याला तिथं आर्कॅडिया म्हटलेलं आहे. प्रिझनमध्ये जायचं होतं, कन्फाईनमध्ये जायचं होतं, त्याला जेलमध्ये जायचं होतं. ते त्याला मिळणारच नाही असं वाटून राहिलं. अनअटेनेबल आर्कॅडिया. ही बटन हिज थिन कोट अगेन द चिलिंग वाइंड. देर वॉज ए चिल वाइंड. आणि त्याने आपले बटन त्या ओपन झालेल्या होत्या, त्या बटन लावल्या. इन ए सिगार स्टोवर he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. He saw a man. एका माणसाला सिगार स्टोअर पाशी पाहिलं. ही saw a well-dressed man. त्याचे चांगले कपडे घातले होते. लाइटिंग ए सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. आणि लाईट त्या याचा पेटवला आणि चांगला स्विंगिंग करून राहिला होता, झोक घेऊन राहिले होता. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटायरिंग. आणि त्या डोअरपाशी त्याने सेट हिज सिल्क अम्ब्रेला, सिल्कची अम्ब्रेला होते ते ठेवले. सोफी स्टेप इनसाइड अँड ग्रॅब द अम्ब्रेला अँड सॉन्टर्ड ऑफ विथ इट स्लोली. आणि व्हॉट डू सोफी स्टेप इनसाइड, त्या सिगार स्टोअरमध्ये गेला आणि ते अम्ब्रेला काय केली? ग्रॅब केली, म्हणजे टूक त्याने घेतली. अँड सॉन्टर्ड मीन्स वॉक इन ए रिलॅक्स मॅन. आणि रिलॅक्सली जशी काही त्याचीच आहे ती, अशा प्रकारे रिलॅक्सली चालू लागला. द मॅन ॲट द सिगार लाइटेड फॉलोड हॅस्टिली. आणि हॅस्टिली म्हणजे हरिली, घाईने त्याच्या मागे फॉलोड झाला. सॉन्टर्ड हा वॉक करू लागला होता सोफी. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली, कॉन्फिडंटली. स्टर्नली मीन्स कॉन्फिडंटली. त्या पर्सनने हू फॉलो हिम, ज्याने त्याच्या मागे आला, तर त्या व्यक्तीनं म्हटलं, दिस इज माय अम्ब्रेला. ओ इज इट?
sneered Sophie. Sneered means ओरडणे. Is it? Oh, is it? Sneered Sophie, adding insult to a petty larceny. पेटी म्हणजे तुच्छ, एकदम ट्रिव्हियल गोष्ट आहे बा, इन्सल्ट करत आहे बा असं वाटू लागला. लार्सनी म्हणजे थेफ्ट ऑफ ए पर्सनल प्रॉपर्टीचे लार्सनी मीन्स चोरी केलेली आहे बा असा आरोप करत आहे बा तुम्ही. ॲडिंग इन्सल्ट टू ए पेटी लार्सनी, त्या छोट्याशा गोष्टीची चोरी माझ्यावर लावता. वेल, व्हाय डोंट यू कॉल ए पोलिसमॅन. त्याला म्हणतो, इफ आय एम ए थीप, आय हॅव डन ए थेफ्ट, जर मी चोरली आहे हे छोटीशी वस्तू तुझी, व्हाय डोंट यू कॉल ए पोलिसमॅन. इफ इट इज युअर, व्हाय डोंट यू कॉल ए पोलिसमॅन. आय टूक इट युअर अम्ब्रेला, मी तुझी अम्ब्रेला घेतलेली आहे. अँड आय हॅव स्टोलन इट, मी चोरलेली आहे. व्हाय डोंट यू कॉल ए पोलिसमॅन. पोलिसमॅनला व्हाय डोंट यू कॉल ए कोप मीन्स ही द पोलीस. देअर स्टँड वन ऑन द कॉर्नर, देअर इज द पोलीस. ही शो हिम, तो त्याला दाखवतो आणि सांगतो का कॉल द पोलीस, आय एम हेअर, आय स्टोल इट, मी इथे चोरलेली आहे. द अम्ब्रेला ओनर स्लोड ही स्टेप. अम्ब्रेला ओनर what he did not call the police. Umbrella owner did not call the police and slowed his step. Following him, सोपीला फॉलो करत होता and slowed its step. Sophie did likewise. सोफी don't want to steal the umbrella. सोफीला काही अम्ब्रेला चोरायची नव्हती. He want to go to the jail and for his motive, for his aim was stealing the umbrella only the police will catch him. पोलीस काय करेल, त्याला पकडेल, ह्याच त्याचा एम होता. आणि सोफी he did not call the police. The umbrella owner did not call the police. सोफी did likewise. आणि सोफीने म्हणून त्याचे स्लो केले with a premonition that luck would again run against him. With a premonition here is given the meaning, a strong feeling that something is about to happen, especially something unpleasant. त्याच्या मनाविरुद्ध घडलं बा. विथ अन प्रेमॉनिशन म्हणजे त्याच्या अनप्लेझंट घडलेलं आहे बा, त्याच्या अगेन्स्ट हिज विश. प्रेमॉनिशन म्हणजे अगेन्स्ट हिज विश, त्याच्या इच्छेच्या विरुद्ध घडलेलं आहे बा. असं लक आपल्या काहीच साथ नाही देत आहे बा. दो पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. पोलिसमॅन ऑल्सो सीइंग व्हॉट इज गोइंग ऑन बिटवीन देम. त्यांच्या दोघांमध्ये काय घडत आहे बा हे पाहूनच राहिले होता. बट ही डिडंट कम देअर. ऑफ कोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल, यू नो हाऊ दिस मिस्टेक ऑकर इफ इट इज युअर अम्ब्रेला. आय थिंक दॅट देर इज अ मिस्टेक. तो अम्ब्रेला ओनरच म्हणू लागला का देर इज सम मिस्टेक and occur if it is your umbrella. I think that it is your umbrella. I hope you put it to ठेव. Excuse me, sorry for that. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as your. आणि this was not really his umbrella. umbrella ओनरची ती नव्हतीच, तर त्याने सकाळीला ती तिथून घेतलेली होती. आणि यू रेकग्नाइज करणे म्हणजे ओळखणे. तुझी आहे बा म्हणून आता ओळखली तू. व्हाय, आय होप यू विल. आणि ही आय थिंक दॅट इट इज युअर अम्ब्रेला. यू रेकग्नाइज अँड सो यू पुट इट, म्हणून तू काय कर, ही अम्ब्रेला तुझ्याच जवळ राहू दे. द अम्ब्रेला ओनर सेज दिस. ऑफकोर्स इट इज माइन, सेड सोफी सॅव्हिजली म्हणजे वाईल्डली. एकदम वेगळ्या प्रकारे तो त्याला म्हणू लागला. सॅव्हेजली म्हणू लागला, एकदम वाईल्डली म्हणू लागला की दिस इज माइन, ऑफकोर्स इट इज माइन. इफ दिस इज युअर अम्ब्रेला कॉल द पोलीस. पोलिसांना बोला. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड म्हणजे रिटर्न्ड. म्हणजे मागे, रिट्रीटेड म्हणजे मागे वळणे. एक्स अम्ब्रेला मॅन म्हणजे अगोदर. एक्स म्हणजे काय होईन इथे, अगोदरचा अम्ब्रेला मॅन. आणि आता कोणाच्या मालकीची झाली होती, सोफीच्या मालकीची झाली होती ती अम्ब्रेला. म्हणून इथं एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड म्हटलं, रिटर्न झाला तो. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट ए टॉल ब्लॉन्ड इन ॲन ऑपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट
in front of a street car that was approaching 2 blocks away. आणि द पोलिसमॅन सीइंग बोथ ऑफ देम, दोघांनाही पाहून राहिले होता, ही वेंट टू अनादर प्लेन, दुसरीकडे चालला गेला, कोणाची तरी हेल्प करायला गेला. द पोलिसमॅन हरीड, घाईने, डोंट कम टू सोफी, सोफीकडे आलाच नाही, असिस्ट टू ए टॉल ब्लॉन्ड पर्सन पोल येलो हेअर, का ज्याचे हेअर ब्लॉन्ड मीन्स हेअर, असिस्ट करायला गेला. असिस्ट म्हणजे करणे, म्हणजे हेल्प करणे. ऑपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट, स्ट्रीटच्या पलीकडे होतं, अक्रॉस म्हणजे पलीकडे, इन फ्रंट ऑफ द स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. तर एका पर्सनची हेल्प करायला गेलेला होता तिथून, म्हणजे डोंट कम टू सोफी. सोफी वॉक ईस्टवर्ड थ्रू द स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. सोफी वॉक ईस्टवर्ड, ईस्ट साईडनं वॉक करू लागला, थ्रू द स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट, डॅमेज झालेला रस्ता होता. ही हर्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू द एक्झॅकॅवेशन. ही हर्ल करणं म्हणजे थ्रीव, हर्ल म्हणजे फेकून देणे, फेकून दिली, बिकॉज ही डोंट वॉन्ट अम्ब्रेला, त्याला अम्ब्रेला पाहिजे होती का, अम्ब्रेला पाहिजेच नव्हती. व्हाय ही स्टील द अम्ब्रेला, अम्ब्रेला का चोरली होती, गोईंग इन टू द जेल. ही थॉट दॅट द पोलीस विल कॅच हिम, पोलीस त्याला पकडेल, हा त्याचा उद्देश होता. सो ही थ्रीव द अम्ब्रेला अँग्रीली इन टू द एक्झॅकॅवेशन. तिथे रोडचं खोदकाम चालू होतं, तर त्या एक्झॅकॅवेशन म्हणजे खोदकाम, तर त्या एक्झॅकॅवेशनमध्ये फेकून दिली. ही मटेड अगेन्स्ट द मॅन हू विअर हेल्मेट अँड कॅरी क्लब. आणि जे मोटॉड करू लागला, तिथून काही माणसं जाऊन राहिलेले होते, विअर हेल्मेट, त्यांनी हेल्मेट घातलेलं होतं आणि त्यांच्या हातामध्ये क्लब्स होत्या, क्लब्स म्हणजे काठ्या, त्यांच्या अगेन्स्टमध्ये त्यांना काहीतरी म्हणू लागला, मोटॉड करू, बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. आणि त्याला असं वाटत होतं का हे मला मारेल, अँड पोलीस विल कम. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज ए किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि त्या क्लबवाले व्यक्ती जे होते का ज्याच्या अगेन्स्टमध्ये बोलून राहिले होतात, ते त्याला किंगसारखे बघून राहिलेले होते, आणि दे डोंट डू एनिथिंग, त्यांनी काहीच केलं नाही. At length Sophie reached one of the avenue to the east where the glitter and turmoil was but faint. At length, काही दूर अंतरावर गेला. सोफी रिच वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट, ईस्ट साईडकडे गेला, ॲव्हेन्यूजकडे गेला, व्हेअर द ग्लिटर, चमक दिसत होते, अँड टर्मोआईल वॉज फेंट, टर्मोआईल वॉज फेंट, अस्पष्ट होतं. टर्मोआईल मीन्स स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स, म्हणजे डिस्टर्बन्स नव्हतं, शांत वातावरण होतं, अशा टर्मोआईलकडे, म्हणजे फेंट ॲटमॉस्फिअर गेला, रस्त्याकडे गेला. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड द मॅडिसन स्क्वेअर. आता कुठे गेला तो, मॅडिसन स्क्वेअरकडे आला, फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट. आता ही टायर्ड वॉकिंग, थकला होता प्रयत्न करू करू, आणि असं वाटत होतं की आता तो होममध्ये जाणार. अँड व्हेअर वॉज हिज होम नाऊ, आता त्याचं होम कुठं होतं, तर पार्क बेंच वॉज द होम, पार्क बेंच हे त्याचं होम होता. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड्स द मॅडिसन स्क्वेअर फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट, इन्स्टिंक्ट म्हणजे त्याची इच्छा होती, सर्व्हाइव्ह इव्हन व्हेन द होम इज ए पार्क बेंच. आणि पार्क बेंच वॉज हिज होम, अँड ही डिसाईड टू गो देअर, पार्क बेंचकडे ठरवलं. टुडे वी स्टॉप हिअर. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.